नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्स एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 14 स्टँडर्ड 7चा. ओके स्टुडंट, आज हा प्रॅक्टिस सेट 14 जरा त्याच्यात जास्त एक्झाम्पल आहेत, क्वेश्चन जास्त आहेत. तर आज आपण यांचं डिवायडेशन 2 लेक्चरमध्ये करणार आहोत. आज आपण 1 to 5 फर्स्ट लेक्चरमध्ये सोडवणार आहोत आणि नेक्स्ट 6, 7, 8, 9 तुम्हाला लेक्चर सेकंडमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही सगळा तुमचा व्हिडिओ पूर्णतः बघा, कारण सगळे क्वेश्चन अलग अलग आहे. एकही असा पॉईंट असा स्किप तुम्ही करू नका. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर आज आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 14च्या फर्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, आय रीड. फर्स्ट क्वेश्चन इज चूज द राईट ऑप्शन. आता हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट आहे द HCF ऑफ 120 अँड 150 इज, म्हणजे आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. 30, 45, 20 अँड 120. आता 120चा तर प्रश्नच येणार नाही. बघूया 20ला 120 आणि 150 20च्या टेबलमध्ये आहे का? नाही. 45च्या टेबलमध्ये आहे का? तर आता हा हायेस्ट. मग राहिला कुठला? हा पण नाही आहे. तर हा राहिला कुठला? 30. म्हणजे 30 आपण यांचे 0 जर कट केले तर 3 टेबल होतं. 3च्या टेबलमध्ये 12 पण आहे आणि 15 पण आहे. म्हणजे असं जर आपण थोडंसं छोटे ज्या टिप्स असतात त्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे लगेच ऑप्शन चूज करायला सोपं जातं. त्यामुळे बघा, आता मी तुम्हाला इथे क्वेश्चन लिहून ठेवलेला आहे. चूज द राईट ऑप्शन. द HCF ऑफ 120 अँड 150 इज. बघा, हा फर्स्ट ऑप्शन येणार आहे इज 30. ओके स्टुडंट. सेकंड क्वेश्चन इज द HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. म्हणजे अशी पेअर आपल्याला शोधायची आहे का तिचा डिव्हिजिबल हा त्याचा म्हणजे फॅक्टर 1 नको आहे. 1 शिवाय अदर पाहिजे. आता 30 आणि 70 हे कुठल्या टेबलमध्ये आहे का? नाही. लगेच आपण पटपट जर पाहिले तर लगेच लक्ष येईल. 30 आणि 70 हे काय आहे? प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे त्यांचा काय 1च फॅक्टर असणार आहे. म्हणजे हा ऑप्शन नाही. 29, 20 हे दोन्ही कुठल्या एका नंबरमध्ये आहे का? नाही. 40 and 20 तर बरंच 2च्या मध्ये आहे दोन्ही पण. ओके, 1च्या आहे, 2च्या आहेत, 3च्या नाही, पण 5च्या आहे, 10च्या आहे. म्हणजे हा बघा 40, 20 हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. तर म्हणजे ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह एक्सेप्ट द 40 and 20 द अदर्स आर कोप्राईम. हे काय आहेत? कोप्राईम नंबर्स आहेत. आणि 14, 15 हे तर काय आहे? म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या. 14 आणि 15 ह्या ज्या क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या ऑलरेडी काय असतात? कोप्राईम नंबर्स असतात. त्यामुळे कुठला ऑप्शन? थर्ड ऑप्शन इज द म्हणजे आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड 40 अँड 20. ओके स्टुडंट. नाव सेकंड क्वेश्चन इज द फाइंड द HCF अँड LCM. फाइंड द HCF अँड LCM. बघा स्टुडंट, आता फर्स्ट आहे त्यामध्ये फर्स्ट नंबर आहे 14 अँड 20. त्याचप्रमाणे आपण घेणार आहोत 14, 20 म्हणजे आपले पटपट होतील. बघा आता हा कशाने दोन्ही नंबर्स 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 7 40, 2 9 18. ओके, आता पुन्हा 2च्या टेबलमध्ये आहे का? नाही. पण 3च्या टेबलमध्ये हा 7 नाही पण 9 आहे. म्हणजे आपण घेऊ शकतो हा 7 जसं तसं लिहायचा. 3 9 आले प्राईम फॅक्टर्स म्हणजे HCF. आता HCF काय येणार? HCF इज इक्वल टू 2 into 3 इज इक्वल टू 2 3 6. ओके स्टुडंट, HCF इज 2. सॉरी, इथे 18 घेतला का मी? स्टॉप. ओके स्टुडंट. सेकंड क्वेश्चन इज फाइंड द HCF अँड LCM ऑफ गिवन नंबर्स. आता फर्स्ट नंबर आहे 40 अँड 28. 2 पासून कधी पण सुरुवात करायची असते. 2च्या टेबलमध्ये दोन्ही पण येणार. बघा 2 7 14, 2 1 2, 2 4 8. आता कुठल्या टेबलमध्ये लगेच दिसून येते आपल्याला? 7 7 1 7, 7 2 14. HCF देअरफॉर HCF इज इक्वल टू HCF म्हटलं म्हणजे व्हर्टिकल लाईनचे बघायचे. बरोबर. 2 7 इज इक्वल टू 14. आणि LCM इज इक्वल टू सगळेच राहिलेले जे आहेत ते 2 into 7 into 2. म्हणजे बघा 2 7 14, 14 2 28. म्हणजे बघा 20. आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल? बघा
हा 14 आणि 28. 428च्या टेबलमध्ये 28 आहे, म्हणजे 28 इज डिव्हिजिबल बाय 14. जर अशा वेळेस 28 इज मल्टिपल ऑफ 14 आहे. ओके स्टुडंट. मग जे दोन नंबर दिलेले आहेत, जर बिगर नंबर हा स्मॉलर नंबरचा जर मल्टिपल असेल तर हा जो स्मॉलर नंबर आहे तो HCF येत असतो आणि हा जो बिगर नंबर आहे तो कधी पण LCM येतो. हे नेहमीसाठी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे बघा 14 1 जा 14, 14 2 जा 28. म्हणजे आपल्याला बाय ऑब्झर्वेशन हे सांगता आलं पाहिजे 14 इज द HCF अँड 28 इज द LCM. आता पुढे बघूया आपण. सेकंड नंबर आहे आपल्याकडे 32 अँड 16. आता हे पण बघा 32 अँड 16. 16 1 जा 16, 16 2 जा 32. म्हणजे लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता हे आपण एक्सप्लेन करून बघणार आहोत, सोडून बघणार आहोत, पण आपल्याला कोणी जर ओरली विचारलं तर लगेच सांगता आलं पाहिजे. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 1 जा 2. ओके स्टुडंट. आता हे झालेलं आपल्याला प्राईम फॅक्टर्स आपण काढलेले आहेत. तर HCF इज इक्वल टू किती आहेत बघा. वर्टिकल लाईनला 2 ची लाईन 1 2 3 4, 2 3 4 इज इक्वल टू 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. LCM बघा, हे सगळे नंबर घ्यायचेच आहे आपल्याला, शिवाय जे राहिलेले आहेत 2 आणि 1 इंटू 2. 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल. 16 2 जा 32. आला बरोबर. म्हणजे आता स्मॉलर नंबर काय असतो तो HCF असतो आणि बिगर नंबर म्हणजे मल्टिपल असेल तर 16 म्हणजे 16, 16 2 जा 32. मल्टिपल असेल तर बघा HCF हा स्मॉलर नंबर येत असतो आणि LCM बिगर नंबर येत असतो. थर्ड एक्झाम्पल इज 17, 102 आणि 170. आता जर आपले टेबल्स जर लर्न असतील तर आपल्याला लगेच लक्षात येईल का हा 17चा टेबल आहे, म्हणजे हा 102 170 हे 17चे मल्टिपल्स आहेत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही टेबल्स रोजच्या रोज रीड करत जा, म्हणजे तुमचे लर्न झाले तर लगेच तुम्हाला बाय ऑब्झर्वेशन लक्षात येत जाईल. 17 1 जा 17, 17 6 जा 102 आणि 17 10 जा 170. आलं लक्षात. तर बघूया आता हे जर 2च्या टेबलमध्ये आहे 2 1 जसं तर 2 3 जा 6, 2 5 जा 10 आले प्राईम नंबर्स. तर बघूया आता आपण HCF आणि LCM. इथे 17 पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. HCF इज इक्वल टू कट करला. हा चुकती का मम्मी यार दरवेळेस. ओके. थर्ड एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो. आता ही नंबर 17 102 170 हे जर नंबर आपण व्यवस्थित बघितले तर आपल्याला लगेच लक्षात येईल की 102 170 आर द मल्टिपल्स ऑफ 70. यासाठी त्या आपल्याला टेबल्स लर्न करायला लागतील. लर्न केव्हा होतील मी तुम्हाला कळकळीने सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही रोज टेबल्स एकदा तरी 2 to 30 टेबल्स रीड करत चला, त्यामुळे तुमचे लर्न होतील. आणि असे काही एक्झाम्पल असतात त्यामध्ये जर आपल्याला ऑप्शन दिलेले असतात तर लगेच आपल्याला ऑब्झर्वेशननी चूज करता येतं. बघा 17च्या टेबलमध्ये 17 1 जा 17, 17 6 जा 102 आणि 17 10 जा 170. मग HCF काय? HCF इज इक्वल टू 17 अँड LCM काय आहे विद्यार्थी मित्रांनो 70 इंटू 6 इंटू 10 आपण घेत असतो त्याप्रमाणे. तर 17 इंटू 6 इंटू 10 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 510. आता फोर्थ एक्झाम्पल पाहूया आपण 23 अँड 69. आता 23 69 हे सुद्धा काय आहे 23चा मल्टिपल आहे 69. 23 3 जा 69 आहे. देअरफॉर आपण डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल 69 इज ए मल्टिपल ऑफ 69 इज मल्टिपल ऑफ 23. Therefore HCF is equal to 23 and LCM काय येणार? LCM is bigger number is 69. झालं फोर्थचं आन्सर. आणि फिफ्थ लास्ट एक्झाम्पल ऑफ सेकंड क्वेश्चन 21 49 84.
4. ओके स्टुडंट, आपण लगेच नंबर घेऊन घेऊ. 21, 49, 84. मला तर ऑब्झर्वेशन समजते का 7च्या टेबलमध्ये तिन्ही नंबर्स आहेत. 7 3 जा 21, 7 7 जा 49 आणि 7 1 जा 7, 7 2 जा 14. ओके स्टुडंट, आता हे झालं आपलं. आपण बघूया आता HCF. आता मल्टिपल्स आहेत, 7चे मल्टिपल्स आहेत म्हणून HCF काय येणार इथे. HCF इज इक्वल टू 7 आणि LCM काय येणार विद्यार्थी मित्रांनो. या सगळ्यांचे आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 7 इंटू 3 इंटू 7. ओके स्टुडंट, 7 इंटू 3. आता इथे जर आपण पाहिलं तर 7 3 जा आणि इंटू 4 येणार, कारण की 4च्या याच्यामध्ये 4 3 जा 12. जर आपण व्यवस्थित LCM घेतला तर LCM येणार, कारण की बघा 7 1 जा 7, 7 2 जा 14. तर 3 1 जा 3, 3 4 जा 12. त्यामुळे ते 4 येणार आहेत. बघा इथे मी करून दाखवतो तुम्हाला. 3 1 जा 3, 7 जसा आहे तसा, 3 4 जा 12. ओके स्टुडंट, म्हणजे इथे 3 आणि HCF काय येणार आहेत. 3 इंटू 7 इथे राहिलेलं बघा. 3 इंटू 7 इज इक्वल टू 21 HCF आणि LCM काय येणार आहेत. 7 इंटू 3 इंटू 7 इंटू 4 इज इक्वल टू 588 इज द LCM. म्हणजे आलं हे जे मल्टिपल्स आहेत 7चे, त्यामुळे बघा जो स्मॉलर नंबर आहे तो बरोबर HCF आलेला आहे, जो बिगर नंबर आहे तो LCM आलेला आहे. इथे आपले क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. वी आर गोइंग टू नाउ थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन ऑफ द फर्स्ट इज 36 अँड 42 नंबर. आता तसंच LCM म्हणायचं म्हणजे 2 पासून आपल्याला नंबर घ्यावे लागतील, टेबल घ्यावे लागतील. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2. नाव आता 3चा टेबल येईल बरोबर. 3 6 जा 18, 3 6 जा 18, 3 7 जा 21. ओके स्टुडंट, नाव 3 2 जा 6, 7 जसाचे तसा घ्या. झालं व्यवस्थित. बघा आला, बघा आता का आलेलं आहे आपलं. तर LCM 3 6 जा 18, 3 7 जा 21 बरोबर आहे ना. तर LCM इज इक्वल टू सगळेच नंबर घ्यावे लागते आपल्याला. 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 7 इंटू 2 इंटू 7. बघूया आता आपण. 3 2 जा 6, 6 3 जा 18, 18 2 जा 36, 36 7 जा. आपण जर मल्टिप्लिकेशन पाहिलं तर काय त्यांचं आन्सर. मल्टिप्लिकेशन इज 252 इज द LCM ऑफ 36 अँड 42. आता सेकंड बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल बघा. 15 25 आणि 30 आहे. ते कसले डिव्हिजिबल आहे इझिली आपण सांगू शकतो 5चे बरोबर. मल्टिपल्स 5 3 जा 15, 5 5 जा 25, 5 6 जा 30. नाव आता पुन्हा बघूया. 5 3 जा 15, 5 5 जा 25, 5 6 जा 30. आता कशाने आपण भाग देऊ शकतो. हा 3 इथे बघा. 3 जा 3 1 जा 3, 5 जसा आहे तसंच लिहा. 3 2 जा 6 आले प्राईम फॅक्टर. तर LCM इज इक्वल टू 5 इंटू 3 सगळेच नंबर घ्यायचे असतात. 1 इंटू 5 इंटू 2 इज इक्वल टू 5 3 जा 15, 15 1 जा 15, 15 5 जा 75, 75 2 75 2 जा 150 is the answer of this second question. Now third example is the 18. Third example is 18, 42 and 40. आता 2चं टेबल. 2ने सगळ्यांना मल्टिपल आहे 2चे सगळे. 2 9 जा 18, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. नाव आता 3चे दिसत आहे ते. 3 3 जा 9, 3 7 जा 21, 3 8 जा 24. बघूया आता. आता हे झाले. आता इथे 3 3 वगैरे कशानेच भाग जाणार नाही, म्हणजे आपण डायरेक्ट LCM घेतलं तरी चालेल. 2 इंटू 3 इंटू 3
3 इंटू 7 इंटू 8 यांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर मल्टिप्लिकेशन येतं 1008 इज द मल्टिप्लिकेशन ऑफ थर्ड एक्झाम्पल, म्हणजेच त्यांचे आन्सर आहेत. फोर्थ बघूया आता. फोर्थ एक्झाम्पल आहे 4 12 20. बघूया. 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 10 जा 20. पुन्हा 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10. झाला. एलसीएम काय येणार मग? 2 इंटू 2 इंटू 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल, 3 इंटू 5 यांचं मल्टिप्लिकेशन येणार विद्यार्थी मला 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60 इज द आन्सर ऑफ फोर्थ एक्झाम्पल. ओके स्टुडंट, बघा आता युनिट प्लेसकडे जर आपण पाहिलं, हे 4 नंबर्स आहेत, इझिली करायचे. जरी चारही नंबर्स आपण ॲट ए टाइम घेणार आहोत तर काळजीपूर्वक करायचं. आता युनिट प्लेसकडे बघायचं. 4 आहे, 0 आहे, म्हणजे 2ने मल्टिपल्स आहेत. हे बघूया आपण. हे थर्ड क्वेश्चनचं लास्ट एक्झाम्पल आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4 0 जा, 2 4 जा 8 0 जा, 2 6 जा 12 0 जा. पुन्हा 2ने आपण डिवाइड करू शकतो. 2 6 जा 12, 2 1 जा 2 0 जा, 2 2 जा 4 0 जा, 2 3 जा 6 0 जा. पुन्हा 2ने भाग जाऊ शकतो. 2 3 जा 6, 2 5 जा 10, 2 10 जा 20, 2 15 जा 30. आता बघू 5ने जाऊ शकतो, बरोबर. आता हा 3 जसा आहे तसाच लिहा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. ओके स्टुडंट, आता इथे जरी आपण जसं आहे तसं ठेवलं तरी चालेल किंवा 3ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. देअरफॉर कारण हे सगळे प्राईम फॅक्टर्स आहेत. एलसीएम इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 1 इंटू 2 इंटू 3. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन काळजीपूर्वक घ्या. 2 टाइम्स घेतलं तरी चालेल. पहिले निम्म्या नंबरचं घ्या, पुन्हा त्यांच्या निम्म्या नंबरचं उरलेलं घ्या. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 5 जा 40 इंटू 3 1 जा 3, 3 2 जा 6, 6 3 जा 18. अशा प्रकारे घेतलं तरी चालेल, म्हणजे आपल्या चुका टळतील. 240 याचा आन्सर आहे 240. ओके स्टुडंट, हे जे फोर्थ एक्झाम्पल लिहिलं गेलं तर माझ्याकडनं पण ते 5th आहे. मी आता इथे करेक्शन केलेलं आहे. तर आपण आता वळणार आहोत क्वेश्चन नंबर 4कडे. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे. मी रीड करते आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करून दाखवते. 4th इज find the smallest number which when divided by 8 9 10 15 20 gives a remainder of 5 every time. आता बघूया, म्हणजे हे जे नंबर्स आहेत याचा अर्थ काय होतो. असा अंक आपल्याला शोधायचा, असा नंबर आपल्याला शोधायचा की तो हा सगळ्यांचा डिव्हिजिबल आहे. स्मॉलेस्ट कसा, स्मॉलेस्ट, आणि त्या प्रत्येक याच्यावर आपण जर 5 जर त्याच्यात ॲड केली तर प्रत्येक याच्यामध्ये 5 ॲड केली तर असा नंबर आपल्याला शोधायचा आहे. त्या स्मॉलेस्ट सांगितलं म्हणजे काय, लिस्ट नंबर म्हणजे काय, एलसीएम. म्हणजे या सगळ्यांचा आपल्याला एलसीएम घ्यावे लागणार आहे. आणि त्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, 5 एव्हरी टाइम, म्हणजे त्यांची बाकी 5 शिल्लक राहिली पाहिजे असा नंबर आपल्याला शोधायचा आहे. तर आता बघूया आपण, म्हणजे याचा 4 जे क्वेश्चन आहे त्याचा एलसीएम घ्यायचा आहे आपल्याला. ओके स्टुडंट, आता मी तुम्ही नंबर्स इथे राईट डाऊन करते. 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 15 अँड 20. ओके स्टुडंट, आता स्मॉलेस्ट नंबर म्हणजे आपल्याला सगळ्यांचं काय घ्यावं लागणार आहे, एलसीएम. नाव 2 घ्या पहिले. 2 4 जा 8, 9 जसं आहे तसंच आहे, 2 5 जा 10, 15 जसं आहे तसंच आहे, 2 10 जा 20. आता पुन्हा 2 जाईल का बा, हो. 2 2 जा 4, इथे 9 तसा आहे तसा, 5 जसा आहे तसा, 15 पण जसा आहे तसा, 2 5 जा 10. आता इथे कशाने भाग जाणार आपल्याला बघूया आपण. आता 3ने बघूया. 3 2 जसा 3 3 जा 9, 5 जसा आहे तसा, 3 5 जा 10, 5 जसा आहे तसा. आता नंतर 5 2 जसा आहे तसाच घ्या. 3 घ्या. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5. ओके स्टुडंट, जर आपण 1 येईपर्यंत जर करत राहिलं तरी चालेल किंवा असं एलसीएम घेतला तरी चालेल. 2 1 जा 2, 3 1 1 1. पुन्हा काय राहिलेलं आहे आपल्याला, 3 1, 3 1 जा 3 1. प्रत्येक वेळेस 1 येईपर्यंत आपण केलं तरी चालेल. आता एलसीएम इज इक्वल टू, या एलसीएम यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 2 इंटू 3 यांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर येतं 360. ओके स्टुडंट, द स्मॉलेस्ट
number of given number काय येणार आहे इज इक्वल टू LCM ऑफ गिवन नंबर. LCM काय therefore LCM इज इक्वल टू 360. ओके. आणि आपल्याला अजून काय सांगितलं त्यांनी द रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर म्हणजेच काय अजून आपल्याला त्याच्या प्रत्येक वेळेस 5 रिमाइंडर आली पाहिजे. therefore the smallest किंवा the required smallest number. त्यांनी अजून एक आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती विसरता कामा नये. त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल 360 मध्ये किती ऍड करायचे 5 कारण रिमाइंडर त्यांची प्रत्येक वेळेस 5 व्हायला पाहिजे. 365. जर तुम्ही हे प्रत्येक वेळेस जर 8चं तुम्ही करून पाहिलं तर प्रत्येक वेळेस त्यांची 365ला जर डिव्हिजिबल घेतलं 2 घ्या 8 घ्या किंवा 9 घ्या 10 घ्या तर प्रत्येक वेळेस ते 5 त्यांची रिमाइंडर येणारच आहे. ओके स्टुडंट. इथे क्वेश्चन नंबर 4 आपला कंप्लीट झालेला आहे. नाव वी आर गोइंग टू क्वेश्चन नंबर 5. दिस इज द अवर लास्ट एक्झाम्पल ऑफ फर्स्ट लेक्चर. ओके स्टुडंट. 5th क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 14 इज रिड्यूस द फ्रॅक्शन्स. रिड्यूस द फ्रॅक्शन या नंबरचे आपल्याला घ्यायचे आहे टू द लोवेस्ट टर्म. म्हणजे आपल्याला जे आपण डिव्हिजन मेथडने आपण HCF काढलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. म्हणजे हे तिघांचं रिड्यूस फ्रॅक्शन करावं लागणार आहे. त्या डिव्हिजन मेथड बघूया आता आपण आणि HCF फाइंड करूया. ओके स्टुडंट. आता फर्स्ट बघा काय आहे याच्यात फर्स्ट नंबर आहे 348 डिवाइड 319. आता स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे 319. तर आपल्याला 319ला काय घ्यायचं आहे डिव्हिजर 319 डिव्हायझर इज 314. ओके स्टुडंट. तर बघूया 300 तर 1नेच भाग जाणार इथे 390 319 रिमाइंडर किती उरलेली आहे 29. आता 29 रिमाइंडर म्हणजे ती काय झालेली डिव्हायझर आणि डिव्हिजिबल 319. ओके स्टुडंट. आता याला जर आपण 329 वजा 29 घेतलं म्हणजे कितीने डिव्हिजिबल आहे बघा 29 वजा 29 उरले किती 29 बरोबर. म्हणजे पुन्हा 29 वजा 29. ओके स्टुडंट. 0 म्हणजे 11 का आलेला आहे HCF. therefore HCF इज इक्वल टू 29. बघा डिव्हायझर जो असतो तो असतो 29 इज द HCF. आता 348 आणि यांचा आपल्याला रिड्यूस फॉर्म बघायचा आहे 319. तर बघूया म्हणजे 29च्या टेबलमध्ये दोन्ही असणार आहे 20 पण केव्हा येतील ते बघूया. 29 12चा 348 आपण टेबल्स करून ठेवायचं. मी अगोदरच करून ठेवलेलं त्याच्यामुळे लगेच लक्षात येत आहे. तर 12 आणि 29 इंटू 12 केलं तर 348 आन्सर येईल आणि 29 11 390 म्हणजे यांचा रिड्यूस फॉर्म काय येणार आहे 348 अपॉन 319 इज इक्वल टू 29 इंटू 12 अपॉन 29 इंटू 11 29 गेट कॅन्सल 12 अपॉन 11 इज द रिड्यूस फॉर्म ऑफ दिस नंबर. आता सेकंड बघूया काय आहे. सेकंड आहे 221 अपॉन 247. आता स्मॉलर नंबर काय येते स्मॉलर नंबर डिव्हायझर घेत असतो 221 आणि बिगर नंबर इज डिव्हिडंड 214. ऑब्विसली 1नेच भाग जाणार याला 221. आता यांचं सबस्ट्रॅक्शन किती येणार आहे 26. ओके स्टुडंट. आता 221 डिव्हिडंड होणार आहे 26 8चा जर घेतलं तर 208 मल्टिप्लिकेशन येतं त्यांचं आणि रिमाइंडर राहील 13. आणि पुन्हा आपल्याला काय घ्यायचं आहे हा 26 इकडे येणार. आता 13 टू जा 26. ओके स्टुडंट. 0 म्हणजे काय आलेलं आहे HCF 13 बरोबर. therefore HCF इज इक्वल टू 13. आता 13चे टेबल म्हणजे हे दोन्ही नंबर्स येणारच आहेत. ओके
बघूया आता केव्हा येतात ते. 221 इज इक्वल टू 13ने कितीला मल्टिप्लाय केलं तर 17ला. युनिट प्लेसकडे बघायचं. युनिट प्लेसकडे बघून आपल्याला आयडियाज येत असतात की काय आपल्याला युनिट प्लेसला कुठला नंबर आला पाहिजे, म्हणजे लगेच तो नंबर घ्यायचा. प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक नंबर मल्टिप्लाय करत बसायचं नाही. 13च्या टेबलमध्ये 247 केव्हा येणार. आता याचा पुढचा म्हणजे याच्या पुढचाच नंबर मल्टिप्लाय करायचा 19. तर बघूया आता 221 अपॉन 247 इज इक्वल टू 13 इंटू 17 अपॉन 13 इंटू 19 इज इक्वल टू 13 गेट कॅन्सल 17 अपॉन 19 इज द रिड्यूस फॉर्म ऑफ द 221 अपॉन 247. नाउ third last example of this question is the 437 upon 551. Now which is the smallest number? That is the 437 is the divisor and 551 is the dividend. Now 1 चा आपल्याला भाग जाईल बघा इथे. रिमाइंडर काय उरणार आहे 114. ओके. नाउ डिव्हिजन डिव्हिडंड इज 437. इथे कशाचा भाग जाणार आहे, इथे 3 चा भाग जातो. तर बघूया 342 आणि इथे रिमाइंडर उरतंय 95 becomes now divisor and 342 becomes dividend. आता कशाचा भाग जाणार आहे 95. एक मिनिट स्टुडंट 95 इथे 142 उरतात बरोबर. हा डिवाइज इकडे येणार आहे 114. तर 95 वजा 95 किती उरलेत 95 वजा इथे 19. ओके स्टुडंट. आता 95 आणि हा डिवायझर होईल. हा 95 इकडे येणार. 95च्या टेबलमध्ये 95 येतं. 19च्या टेबलमध्ये 95 येणारच आहे. 95 19 5 95 यांचं सबस्ट्रॅक्शन 0 येतं. तर बघूया आता. ओके स्टुडंट. आता 437च्या टेबल 19च्या टेबलमध्ये आहे, पण तो केव्हा येतो 19ने जर 23ला मल्टिप्लाय केलं आणि 551च्या टेबलमध्ये पण येतो 19च्या, म्हणजे मल्टिपल्स आहेत 19चा. तर केव्हा येणार जर 29ने मल्टिप्लाय केलं तर बघूया आता 437 अपॉन यांचं रिड्यूस फॉर्म आपल्याला बघायचं आहे 19 इंटू 23 अपॉन 19 इंटू 29. 19 कॅन्सल होतील. काय उरलेलं आहे 23 अपॉन 29 इज द रिड्यूस फॉर्म ऑफ द 437 अपॉन 551. ओके स्टुडंट. बघा इथे आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. हा मोठा प्रॅक्टिस सेट आहे, त्यामुळे हा फर्स्ट लेक्चर घेतलेला आपण. आता सेकंड लेक्चर पुढच्या व्हिडिओला तुम्हाला बघायला मिळेल. ओके स्टुडंट. बाय बाय. स्टे होम, स्टे सेफ.